अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी आज शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलोय. लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात कारण त्यांना साईबाबांच्या चरणी आपल्या मनोकामना पूर्ण होण्याची आशा असते. माझ्यासाठी साईबाबांचे दर्शन घेणं ही एक खूप मोठी संधी आहे. चला तर मग मी आपल्याला या पवित्र जागेची एक झलक दाखवतो. असाच एक नौका प्रवास, अशीच एक वाटचाल, पुन्हा एकदा एक नवीन आणि ताजं कंटेंट घेऊन तुमच्यासाठी येत आहोत. नमस्कार मंडळी, सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हा. ओके, सो गाईज, मी तुम्हाला म्हणालेलो की मी आता नाशिकलाच असणार आहे. सो तर त्र्यंबकेश्वरचं दर्शन तर झालं, पास घेऊनसुद्धा मला 2 तास लागले दर्शनाला. ओके, सो आताचे वाजले आहेत 4:45. जी, माझं आजचं टार्गेट कसं होतं की इकडचं आजच्या दिवसात जे कवर करता येईल ते करूया आणि देन वस्तीला आपण शिर्डीला जायचं आहे. ओके, सो आता इथून मी जेव्हा चेक केलं तर इथून शिर्डी मला 3 hours दाखवते. सो आत्ता तर निघालो आहे ना, तर पोचेपर्यंतच मला 8 वाजेल आणि परत मध्ये कुठे मी थांबलो वगैरे तर अजून परत तेवढा डिले करून झाला. सो आय वॉन्टेड टू अवॉइड दॅट, कारण तिकडे परत उशीर झाला तर मग राहण्याची सोय वगैरे होईल नाही होईल, आय एम रिअली नॉट शुअर. म्हणून मी आता थेट निघालो आहे शिर्डीला साईबाबांचं दर्शन करायला. सो शिर्डीला तर मी वस्तीला का चाललो आहे, बिकॉज मला सकाळी लवकर उठून ना काकड आरतीचा अनुभव घ्यायचा आहे. बट आय थिंक आपण कुठंतरी ना सिटीमध्ये किंवा मग रहदारीच्या एरियामध्ये आलो, बिकॉज आता ना गाड्यांची गर्दी पण वाढली. मग अशा रोडला कोणीही नव्हतं, आता अचानक मी बाईक्स बघतोय. हो, सम रायडर्स फ्रॉम कर्नाटक. आय थिंक हिमालयन वाटते ती. येस, इट इज हिमालयन, कारण बघूनच कळते ती. वेलकम टू नाशिक सिटी. ऑसम. सो फायनली आपण नाशिक सिटीमध्ये आलो आहे का? हो, त्यामुळे एवढी गर्दी दिसते. आता युजली एवढी गर्दी दिसत नाही कुठल्या खेडेगाव. मी तेच म्हणतो आहे, कुठल्या तरी आपण शहरी इलाक्यामध्ये त्या हद्दीमध्ये आलो आहोत. गाईज, नाशिकला ना बघायला ना खूप साऱ्या गोष्टी आहेत. नाव द थिंग इज, मला ना थोडं प्रॉपरली मॅनेज. आजचा दिवस तर बघा, आजचा दिवस तर मी दुपारीच निघालेलो, 12 वाजता तर निघालेलो. त्या हिशोबाने मी 4 वाजेपर्यंत मी त्र्यंबकेश्वरचं दर्शन आटपून मी मोकळा झालो आहे मुंबईवरून निघून. इट इज समवॉट मॅनेजेबल. इट इज जस्ट की मला प्रॉपरली रूट ना प्लॅन करावं लागेल इफ आय वॉन्ट टू डू प्रॉपर साईट सीइंग राईट नाशिक सिटीचं बघायला गेलं तर. बाईकसाठी वाट आहे. काकामध्ये फक्त थांबू नका बस, बाकी कशी जाऊ. पीक अरे सिग्नल तरी ग्रीन होऊ दे. पीक गाईज, आय रिमेंबर दिस एरिया. आय थिंक ना, मी आमची एक फ्रेंड आहे शीतल करून, तिच्या लग्नाला आलेलो ना, त्यावेळेला मी संध्याकाळी जेव्हा बसमधून उतरलो ना, तर चालत ह्या रोडने मी स्टेशनपर्यंत पोचलेलो. आय रिअली रिमेंबर. त्याच्या आठवणी आहेत ना. आय थिंक मला बसवाल्याने तिथे कुठेतरी त्या स्टॉपलाच उतरवलं. त्यानंतर आम्ही चालत इथपर्यंत आलेलो. अँड आय थिंक आफ्टर दॅट मला कोणतरी भेटला इथे बाईकवाला, ज्याच्यावर मी डबल सीट गेलो आणि त्यांनी मला त्या नांदूर फाट्याजवळ कुठेतरी ओके, जिथून आय थिंक त्यांच्याकडे जाणाऱ्या ज्या टमटम किंवा रिक्षास वगैरे असतात ना, त्या भेटत होत्या. काही शब्द किती नॉस्टॅल्जिया वाटतं यार. जसं आता टाईम वाढत चालला आहे ना, मला ना जरा थोडा कॉन्फिडन्स लूज होत चाललं आहे. का? कारण या बाईकचे ना हेडलाईट्स एवढे स्ट्रॉंग नाही आहेत. सो त्यामुळे मला जरा सावकाशच जावं लागेल. मजबूत ट्रॅफिक होतं गाईज, मजबूत ट्रॅफिक होतं नाशिक सिटीमध्ये. बट लकीली, बट कम्पॅरेटिव्हली इतकं नाही आहे. म्हणजे
पुण्याचं जे ट्रॅफिक मी जे बघितलं आहे ना, बाबा 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 अडकलो काइंड ऑफ त्या टाईपचं जे ट्रॅफिक आहे ना, तसं नाही. रनिंग ट्रॅफिक आणि सिग्नलवालं ट्रॅफिक आहे. असं नाही की कोणतरी तिथे मध्ये काहीतरी झालं आहे किंवा काय असं आहे वगैरे ना. सिस्टमॅटिकली सिग्नल्स आहेत आणि सिग्नलला जे ट्रॅफिक लागतं आहे ना, तेच ते ट्रॅफिक आहे. बाकी त्या गाड्या एकदम स्मूथ आहेत. म्हणजे वी कॅन से की लाईक रनिंग ट्रॅफिक आहे. हळूहळू आता अंधार वाढायला लागला आहे आणि रोडची विजिबिलिटी इज डिमिंग डाऊन. सो दिस इज द टाईम. अजून फक्त 68 किलोमीटर्स बाकी आहे 112 किलोमीटरपैकी. म्हणजे हाफ डन, हाफ येट टू गो. दिस इज दॅट पॉईंट. इथून जर गाड्या खाली उतरल्या ना, तर स्ट्रेट तुम्हाला समृद्धी हायवे लागतो आणि त्या थ्रू आपण शिर्डीला जाऊ शकतो. याच्याबद्दल अंधार तर झालेला आहे आणि इकडचं वातावरण म्हणजे बापरे. आणि झालं कसं, मी दुपारचं निघालेलो. ते बॉडी वॉर्मर तर आणलं आहे आणि पण दुपारचं काय म्हणून घालू यार. ऑलरेडी तिकडे मुंबईला कडा होत होता, त्यामुळे मी घातलं नाही. अँड नाव इट इज केलं की मध्ये कुठे थांबू शकत नाही. सच्चिदानंद श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साईबाबांचं नाव घेऊया. आपण आपोआप आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचू बघा, बिना काही अडथळे. या भावनेने आपल्याला आपला पुढचा प्रवास आता पूर्ण करायचा आहे. हसत खेळत एन्जॉय करत. कसं होतं बघा, आता माझ्या डोक्यामध्ये थोड्या वेळासाठी एक अडचण वाटत होती की अंधार पडला आहे, या बाईकच्या लाईट्स इतक्या काही खास नाही आहेत, तुम्ही जाणार कसं. पण आता बोलता मी कसा रस्ता कट करतो आहे ना आणि साईबाबांचं नामस्मरण करतो आहे, भजन गातो आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत माझ्या आतल्या आत. ते करता ना ते मनातला तो एक सेकंड थॉट असतो ना की अरे यार आता मग दिसेल कसं, आता मी जाईन की नाही, असं मला खड्डे कसे कळतील, काय कसे करतील. मी आपोआप चाललो आहे बघा, कळलं. सो नॉट शुअर सगळ्यांना असा अनुभव येत असेल किंवा नसेल, बट माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेला, नॉट एव्हरी टाईम बट बऱ्याच वेळेला जेव्हा केव्हा नामस्मरण करत राहिलो आहे ना, मार्ग आपसूक दिसू लागतो. माहिती आहे भारी वाटतं. ते लोक किती मस्तपैकी खाली बसले आहेत एकदम निवांत चिल मारत. तशी ती गाड्यांची वरद इतकी नसेल. त्यामध्ये पण छत्रपती लोक आहेतच. सही आहे यार, मस्त एकदम. You are most welcome. ऐकच आहे का? ठीक आहे, चालेल मग करून घेऊ. सो विषय असा झाला माहिती आहे का, माझी इच्छा होती जे भक्तिनिवास असतात नाही का, तिथे स्टे करायचा. बट चालेल तिथे सिंगल लोकांना अलाउच नाही करत. बेसिकली त्यांना 2पेक्षा जास्त लोकांशिवाय तर लोक बेड अलाउट नाही करत नाहीत. ते आयदर डॉर्मेटरी बघायची किंवा मग असे रूम्स वगैरे बघायचे. सो हे तिथे बाजूलाच होतं आणि रिजनेबल रेटमध्ये आपल्याला भेटलेलं आहे. सो आणि मला ना थोडं बघा हे जरा काम वगैरे पण करायचं होतं आणि मला डेटा कॉपी करून सगळ्या गोष्टी आता चार्जिंगला वगैरे लावून ठेवलेल्या आहेत मी. कॅमेराची बॅटरीज वगैरेपासून ते माईकपासून अँड ऑल. आणि थोडंफारचं काम करून सकाळी आता लवकर उठायचं आहे. सो काम मी लवकर आटपतो आहे आणि ते लवकर आटपून झाल्याच्या नंतर झोपीन, सकाळी फ्रेशली उठीन आणि मग आपण भेटूया साईबाबांच्या दर्शनाला. साईबाबा यांचा जन्म 1875 साली श्री शोक महलमध्ये झाला. परंतु त्यांचे मूळ व वयाचे अचूक प्रमाण आजही रहस्य आहे. ते 19व्या शतकाच्या उत्तरार्धात शिर्डी येथे आढळले. बाळपणापासून ते साधे जीवन जगत सर्वधर्मीय भक्तांसाठी शांती व आशीर्वादाचे स्रोत बनले. साईबाबांच्या निरंतर वाढणाऱ्या भक्तिसंख्येमागे 1922 मध्ये श्री साईबाबा मंदिर उभे केले गेले. प्रथम ती फक्त एक साधी झोपडी होती, परंतु साईबाबांच्या चमत्कारिक कार्यांमुळे व भक्तांच्या वचनबद्धतेमुळे हे आजच्या मोठ्या भव्य आश्रमात परावर्तित झाले. शिर्डीच्या पवित्रतेचा आदर करण्यासाठी साईबाबा मंदिरात मोबाईल फोन्स व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आत नेण्यासाठी मनाई आहे. या नियमामुळे प्रत्येक भक्ताच्या मनात शुद्धता व एकाग्रता वाढते. पूर्णपणे भक्ती केंद्रित अनुभव मिळतो. शिर्डी साईबाबा मंदिर
हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर हे एक आध्यात्मिक केंद्र आहे जिथे लोक आपल्या आत्म्याला शांती मिळवू शकतात. मला आशा आहे की तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून शिर्डी साईबाबा मंदिराची माहिती मिळाली असेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये आपली भावना व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक लाईक व सबस्क्रिप्शन माझ्यासाठी एका नवीन प्रवासाची प्रेरणा ठरते. पुन्हा भेटूया नव्या ठिकाणाच्या कथा व नव्या अनुभवांच्या गप्पांसोबत. तोपर्यंत गुड बाय.